Hello friend. Hello friend. Today I am going to explain structural style architectures. It is defines the structural implementation using component declaration and component instantiation. कॉम्पोनंट डिक्लेरेशन अँड कॉम्पोनंट इन्स्टन्शिएशन हे आपण स्ट्रक्चरल मॉडेलिंगमध्ये करतो. आणि इथं आपण प्रोसेस वगैरे काय वापरत नाही. प्रोसेस आपण कुठं वापरली जाते तर ती बिहेवियरल मॉडेलिंगमध्ये आपण काय करतो, म्हणजे बिहेवियरल स्टाईलमध्ये आपण प्रोसेस स्टेटमेंट वापरतो, पण इथं आपण वापरत नाही. पण स्ट्रक्चरल स्टाईल आर्किटेक्चर हे हे डेटा फ्लो मॉडेलिंग अँड बिहेवियरल मॉडेलिंगचं कॉम्बिनेशन आहे. हे दोन्ही यूज करून आपण स्ट्रक्चरल मॉडेलिंग तयार करू शकतो. ह्यात आपण काय केलं जातं, एक प्रकारची हायरार्ची असते. आता सपोज तुमच्याकडे एक हा पॅडर आहे. हा पॅडरमध्ये आपल्याकडे काय काय कॉम्पोनंट्स आहेत, एक एक्सॉर आहे आणि एक दुसरा कुठला इथे तुम्ही बघू शकताय. ए आणि बी तुमचं इनपुट आहे, सम अँड कॅरी तुमचं काय आउटपुट आहे. तर ह्याच्यात तुम्ही सम हे एका दुसऱ्या पेजवर दुसऱ्या न्यू सोर्सवर आपण लिहू शकतो. ह्याचा प्रोग्राम सेपरेट लिहायचा, समचा कॅरीचा सेपरेट लिहायचा आणि त्याला इन्स्टन्शिएट करून कॉम्पोनंट डिक्लेअर टॉप मॉड्यूलमध्ये करायचं. म्हणजे कसं असतं, बघा एक मिनटं. आता हे मॉड्यूल आपण सेपरेट लिहिणार, नंतर ना कॅरीचं मॉड्यूल सेपरेट लिहिणार आणि हा टोटल एक काय झाला, हा टॉप मॉड्यूल. हा इनपुट तुमचं ए आहे, द बी आहे, नंतर ना इथं सम आणि कॅरी आहे, बरोबर. आता इथं तुमचं किती इनपुट्स आहेत, तुमचे टोटल्स हे इथं बीला कनेक्टेड आहे बघा इथं. ओके, इथं ए आहे आणि इथं हा बी. तर इथं आपण काय करणार, हे मॉड्यूल सेपरेट लिहायचं. ह्या दोन्ही मॉड्यूल आपण काय करायचं, इन्स्टन्शिएट करून कॉम्पोनंट डिक्लेअर करायचा टॉप मॉड्यूलमध्ये. म्हणजे टॉप मॉड्यूल कुठे तुमचं, हे मोठा बॉक्स आहे, हा तुमचा काय टॉप मॉड्यूल आहे. हा टॉप मॉड्यूल आहे तुमचा. हा तुमचा काय झाला, एक्सॉरचा X1 मॉड्यूल आणि हा तुमचा कॅरीचा C1 मॉड्यूल. ओके. आता हे कसं केलं जातं, आपण कधी डायरेक्ट काय करूया, झायलिंगमध्ये ते त्याचा प्रोग्रामच स्टार्ट करूया. ओके, इथं बघा आपण परत फाईल, न्यू प्रोजेक्ट,
न्यू प्रोजेक्ट नंतर काय केलेलं आहे आपण इथं लिहिलं नेम लिहायचं कुठलं पण स्ट्रक्ट अंडरस्कोर हा पॅटर्न. नेक्स्ट सेटिंग्स काय चेंज करायचे नाहीत, ऑलरेडी आपण चेंज करून ठेवलेले आहेत. स्पार्टन 3 वगैरे आपल्याकडे जो बोर्ड अवेलेबल आहे त्याचे आपण सेटिंग्स लिहिलेले आहेत. सो आपण इथं काही चेंज करायचं नाही. नेक्स्ट समरी आलेली आहे इथं प्रोजेक्टची. फिनिश. इथं बघा फोल्डर नेम आलेला आहे. त्यान प्रोजेक्ट सेटिंग एम्प्टी व्ह्यूवर राईट क्लिक करायचं. राईट क्लिक केल्यानंतर न्यू सोर्स. इन न्यू सोर्स आता तुमची इथं पहिल्यांदा आपण काय करणार x1 साठी मॉड्यूल लिहिणार. देन C1 साठी प्रोग्राम लिहिणार आणि देन लास्ट टॉप मॉड्यूल. ओके. फर्स्ट VHDL. Select VHDL. Then file name is x1. Next x1 मध्ये काय रे आपलं XOR आहे. ओके. XOR साठी आपण काय करणार इथं x, y डायरेक्शन इनपुट and output Z and direction out. Next finish. Okay, see here 20 number line is library IEEE. Use IEEE.std_logic_1164.all. जे ग्रीनमध्ये दिसतं ते कमेंट केलेलं आहे, त्याच्यात काय आपल्याला लिहायची गरज नाही. ओके. द नेक्स्ट एंटिटी नेम इज x1 इज पोर्ट x, y कोलन इन std_logic सेमीकोलन z कोलन out std_logic एंड विथ एंटिटी नेम. Architecture name is behavioral of x1 is the entity name is begin. ह्या मॉड्यूलमध्ये आपण काय करणार आहे x1 मॉड्यूलमध्ये, तर आपण या मॉड्यूलमध्ये XORचा प्रोग्राम लिहिणार आहे. XOR आता आउटपुट काय आपलं Z. असाइनमेंट ऑपरेटर इज इक्वल टू वापरलेले आपण. देन x कॉमा सॉरी कंट्रोल सेव चेक सिंटेक्स. Okay, check syntax is green means check syntax is completely successfully. Okay, completed successfully. Then 0 errors. Warning आले काय आलेले नाही. Then next new source VHDL module A1 एंटिटी नेम A1 दिलेला आहे आपण. P, Q आउटपुट R.
out. Next, finish. Library IEEE use IEEE student underscore logic underscore alien64.all. Entity name is A1. Port P comma Q in std underscore logic, R out std underscore logic, end with entity name. Okay. Then next, architecture name of entity name is A1 is begin. इथं आपण काय करूया, मगाशी आपण लिहिला x1 चा डेटा फ्लो मॉडेलिंग मध्ये. ओके, तर आता आपण इथं काय करूया, इथं आपण बिहेवियरल मॉडेलिंग मध्ये लिहूया. बिहेवियरल मीन्स प्रोसेसमध्ये सेन्सिटिव्ह लिस्ट असते. सेन्सिटिव्ह लिस्ट म्हणजे जे आपण इनपुट्स वापरणार आहोत आपल्या स्टेटमेंटमध्ये, ते आपण काय करायला लागतात, सेन्सिटिव्ह लिस्टमध्ये म्हणजे प्रोसेसमध्ये मेन्शन करायला लागतात कंपल्सरी. P, Q बिगिन. आता आर आपला आउटपुट आहे. असाइनमेंट ऑपरेटर मीन्स इज इक्वल टू, देन P एंडिंग करणार आहे, म्हणजे सम घ्यायचे आपल्याला. Q आता प्रोसेस वापरले म्हटल्यावर बिगिन स्टार्ट केलेलं आहे, आपल्याला ते एंड करायला लागतं. ओके, एंड विथ प्रोसेस अँड आर्किटेक्चर नेम. ओके, कंट्रोल सेव्ह. आता इथं आपल्याला याचा चेक सिंटॅक्स करायला लागतो. चेक सिंटॅक्स आपला करेक्ट आलेला आहे. देन प्रोग्राम ऑल्सो इज करेक्ट. आता ते छोटंसं आहे, आपण काय म्हणणार, सर आपलं सगळंच चेक सिंटॅक्स करेक्ट येतात येते आणि एक लाईनचाच प्रोग्राम आहे. ज्यावेळी तुम्ही एखादा मोठा 1000 लाईनचा प्रोग्राम लिहिला, त्यावेळी जस्ट चेक सिंटॅक्स करून आपल्याला चालणार नाही. त्या ठिकाणी आपल्याला त्याच्या रिलेटेड टेस्ट बेंच व्हेरिफिकेशनचा कोड लिहायला लागतो. नसेल तर आपल्याला सिम्युलेशन करून घ्यायला लागतं. सगळा तो कोड आपल्याला चेक करायला लागतो. आपल्याला साध्या वॉर्निंग पण ह्यात चालत नाही. मग आता एक वॉर्निंग तुम्हाला दाखवते, यात कोणती येऊ शकते. आता इथं मी पहिला हे टॉप मॉड्यूल की नाही चेंज करून घेतो. प्रोजेक्ट सेट टॉप मॉड्यूल म्हणतो याला. तर बघा तुम्ही, आता आपण काय केलेलं आहे, P आणि Q आपलं इनपुट आहे. ओके, ह्यातलं मी Q काय केलं, काढून टाकलो, जस्ट P घेतलेलं आहे. कंट्रोल सेव्ह केलं, मी चेक सिंटॅक्स केलं. प्रोसेसमध्ये जस्ट P वापरलेला आहे, पण त्याच्या खाली जे ऑपरेशन केले त्या ठिकाणी काय केलेलं आहे, मी R इज इक्वल टू P अँड Q लिहिलेलं आहे. ओके, आणि ज्यावेळी आपण ह्याचं सिंथेसिस करणार, आता इथं तुम्हाला वॉर्निंग आल्या बघा, 1 or more सिग्नल्स आर मिसिंग इन अ प्रोसेस सेन्सिटिव्ह लिस्ट. म्हणजे काय रे, जे काय खाली तुम्ही ऑपरेशन म्हणजे एंडिंग केलेलं आहे, एंडिंगमध्ये तुमच्याकडं P पण आहे ॲज अ इनपुट म्हणून आणि Q पण आहे. P आणि Q आहे, पण मी प्रोसेसमध्ये फक्त P लिहिलेला आहे.
तर ती सिंथेसिस करताना काय म्हटलं रे, वन ऑर मोर सिग्नल्स आर मिसिंग इन अ प्रोसेस सेन्सिटिव्ह लिस्ट. कळते, ही आपल्याला वॉर्निंग कंपल्सरी ह्याच्यावर आपल्याला काम करावं लागतं. काम करायला लागतं म्हणजे काय करायला लागतं, जस्ट काय करायला लागणार आपल्याला इथं पी कॉमा क्यू, क्यू ॲड करायला लागणार. तर सिंथेसिस करताय आपण, सिंथेसिस केल्यानंतर बघा काय येतं, बघा आता ग्रीन आलं की नाही, मगाशी काय आलं वॉर्निंग आलेली, मग वॉर्निंग आपली आता इथं काय झालेलं आहे, रिझॉल्व झालेलं आहे. तर आपण काय केलं, जी सेन्सिटिव्ह लिस्ट आहे त्याच्यात आपण काय केलं, एक इनपुट कमी केलं. आता सपोज इथं तुम्ही काय केलं आहे, एंटिटी पोर्टमध्ये चुकून तुमच्याकडे यू नावाचा एक सिग्नल आहे, यू नावाचं एक इनपुट आहे. ओके, मग इथं सिंथेसिस केला आपण. परत वॉर्निंग आली बघा. वॉर्निंग काय म्हणते रे, इनपुट यू इज नेवर युज्ड. आपण खाली कुठे यू वापरलेलाच नाही. ओके, ही वॉर्निंग आपल्याला चालते, काय प्रॉब्लेम येत नाही. ओके, कारण काय यू आपण वापरला पण नाही आणि काहीच नाही. तुमच्यात ओपॅममध्ये ते नसते बघा एक पिन नॉट कनेक्टेड. ओके, तशी ती आपली ही नॉट कनेक्टेड म्हणून काय राहते, यू ही पिन राहते. आणि जर ते आपण खाली कुठं तर एखादी एक्स्ट्रा सेंटेन्स लिहिलं, एखादं एक्सप्रेशन लिहिलं, तर ते यू आपण तिथं त्या ठिकाणी पण वापरू शकतो. ओके, पण कोणत्या वॉर्निंग आपल्याला चालतात आणि कोणत्या वॉर्निंग चालत नाहीत हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. ओके, समजलं. ते नेक्स्ट आपण काय करायचं आहे, आता A1 लिहिलं, X1 लिहिलं, तिथं बघा X1 आणि हे C1 आहे, सॉरी तिथं काय लिहिलेलं आहे, आपण A1 लिहिलेलं आहे, काय प्रॉब्लेम नाही. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे, टॉप मॉड्यूल लिहायचं आहे इथलं. ओके, आता टॉप मॉड्यूल व्ही सिलेक्ट VHDL टॉप. नेक्स्ट, आता इथं बघा आपलं इनपुट काय रे, ए आहे, बी आहे आणि आउटपुट सम आणि कॅरी आहे. बरोबर, आपण टॉपमध्ये तसंच हे करणार मेन्शन, इनपुट काय ए कॉमा बी आणि सम अँड कॅरी. सॉरी आता चुकून आपल्याकडे काय झालं बघा, सम अँड कॅरी इन झालेला आहे. इथं काय प्रॉब्लेम नाही, इथं पण आपण हे फिनिश करायचं. फिनिश करून इथं आता बघा इन झालेलं आहे, तर आपण इथं यू कॅन चेंज हिअर ऑल्सो आउट, कंट्रोल सेव्ह. आता आपण काय म्हटलेलं आहे इथं बघा, काय काय डिक्लेअर करतो रे, कॉम्पोनंट डिक्लेरेशन करतो अँड कॉम्पोनंट इन्स्टन्शिएशन. ओके, कॉम्पोनंट डिक्लेरेशन आणि इन्स्टन्शिएशन म्हणजे काय ते आपण इथं बघूया. आपल्या समसाठी काय केलेलं आहे, X1 नावाचं आपण काय केलेलं आहे, XORचा काय केलेला आहे, तिथं प्रोग्राम लिहिलेला आहे आपण. हां,
ओके. X1वर क्लिक करा. X1वर क्लिक केल्यानंतर इथं खालच्या बॉक्समध्ये तुम्हाला डिझाईन युटिलिटीज दिसते बघा. डिझाईन युटिलिटीजमध्ये व्ह्यू HDL इन्स्टन्शिएशन टेम्पलेट. क्लिक ऑन हिअर, डबल क्लिक ऑन हिअर. ते नेक्स्ट इथे तुम्हाला दिसते बघा कॉम्पोनंट इन्स्टन्शिएशन, कॉम्पोनंट डिक्लेरेशन. इथं पोर्ट मॅप वगैरे इथे दिसतं का? हे आपल्याला सगळं कॉपी करायचं. हे कॉपी करायचं. हे कॉपी केल्यानंतर आपलं जे टॉप मॉड्यूल आहे, टॉप मॉड्यूलमध्ये इथं आता इथं पण कॉपी करताना जे कॉम्पोनंट डिक्लेरेशन आहे ते बिगिनच्या वर पाहिजे आणि बिगिन नंतर काय पाहिजे आपल्या पोर्ट मॅप. हे कट करायचं, हे बिगिन नंतर टाकायचं. ओके. आता तुम्ही इथं बघितलं असेल का जे टॉप मॉड्यूल आहे, म्हणजे आता कसं असतं हायरार्चीमध्ये पहिल्यांदा फादर म्हणजे टॉपला जे असतं ते हेड असतो, त्यानंतर चाइल्ड असतं बघा, असं असतं ना. तसं इथं सिम्बॉल दिसते बघा. इथं काय दिसतं ग्रीनमध्ये दिसते का इथं हे A1ला लागून. तर ते कुणाला पण ते आता सध्या डिक्लेअर केलेलं आहे. पण ज्यावेळी आपण कॉम्पोनंट डिक्लेअर करणार, कॉम्पोनंट इन्स्टन्शिएशन करणार, त्यावेळी काय होणार आहे इथं. आता मी इथं सेव्ह केलं. ओके. सेव्ह केल्यानंतर परत A1 मध्ये इथं डिझाईन युटिलिटीजमध्ये HDL इन्स्टन्शिएशन टेम्पलेट. इथं मी डबल क्लिक केलं. डबल क्लिक केल्यानंतर ना तुम्हाला कॉम्पोनंट A1 भेटला बघा. इथं आहे असे कॉपी करायचं. कॉपी केल्यानंतर हे टॉपमध्ये इथं हे पेस्ट करायचं. मग ह्यातलं जे पोर्ट मॅप आहे हे कट करून इथं खाली पेस्ट करायचं. बिगिन नंतर दिसतं का? बिगिनच्या वर काय केलं जातं, कॉम्पोनंट डिक्लेअर केला जातो आणि बिगिन नंतर काय केलं जातं, पोर्ट मॅप डिक्लेअर केला जातो. ओके. आता आपलं इथं बघा X1 आणि A1 आहे इथं. ओके. आता इथं C1 दिला आहे, पण तिथं आपण A1 लिहिला आहे एंडिंगसाठी. टॉप मॉड्यूल नेम, एंटिटी नेम लिहिलेला आहे. त्यानंतर काय केलं जातं, A आणि B आपलं इनपुट आहे, सम आणि कॅरी आपलं आउटपुट आहे. आता हे एक्सॉरला आपण काय वापरले, XYZ. आता झेड हा तुमचा समला कनेक्टेड झालेला आहे इथं. ओके. आणि हा जे कॅरी आहे एंडिंगचं आउटपुट काय केलेलं आहे आपण PQR. आरचं काय केलेलं आहे आता कॅरीला कनेक्ट करायचं आहे. आणि जे आपले इनपुट्स आहेत A आणि B हे PQ आणि XYला कनेक्ट करायचं. इथं बघा XY आहे, त्याच्यासमोर काय लिहायचं A Xच्या समोर, आणि Yच्या समोर काय लिहायचं B. Tच्या समोर लिहायचं A आणि Qच्या समोर लिहायचं B. आता झेड समोर म्हणजे काय आपलं हे X1 म्हणजे XORचं ऑपरेशन आहे. XORचं ऑपरेशन केल्यानंतर आउटपुट काय येतं तर सम येतं. तर आपण आउटपुट सम लिहिलेलं आहे बघा एंटिटीमध्ये. इथं लिहिले काय सम, आणि एंडिंगचं आउटपुट काय असतं आपलं कॅरी येतं. कॅरी. आता मी हे जर इथं बघा A1ला तुमचं काय दिसतं, इथं 3 बॉक्सचं दिसतं का टॉप मॉड्यूलसारखं. तर इथं आपण काय केलं, सेव्ह केलं. सेव्ह केल्यानंतर काय झालं बघा, ते सगळं मर्ज झाले एकच. टॉप मॉड्यूल राहिला तो, आणि टॉपच्या खाली काय झालं तुमचं हे 2 सब मॉड्यूल तयार झाले. कळतंय? आता ह्याला टॉप मॉड्यूलला आपण काय करूया, सेट ॲज अ टॉप मॉड्यूल म्हणूया. ओके. द नेक्स्ट सिंथेसिस. खूप इझी आहे, असं काही जास्त अवघड असं काही नाही. याच्यात थोडंसं लक्ष द्यावं लागतं, बाकी काही नाही.
सिंथेसिस होत आहे. तुम्ही तर सिंथेसिसमध्ये काय काय होत आहे बघायचं असेल तर कन्सोलमध्ये जायचं. कन्सोलमध्ये तुम्हाला काय होतं इथं सगळं क्लिअरली दिसतं की बाबा आपला पाथ डिले किती आहे, मॅक्झिमम इनपुट अरायवल्स किती आहेत, ते सगळं दिसतं इथं. आता तुम्ही पहिल्यांदा बघा व्ह्यू टेक्निकल स्कीमॅटिक. टेक्निकल स्कीमॅटिकमध्ये तुम्हाला काय दिसेल, सेमच कसं आपलं जे डेटा फ्लो मॉडेलिंगमध्ये केलं आहे त्यानंतर बिहेवियरल मॉडेलिंगमध्ये केले तसंच तुम्हाला वरती ती चिपचं दिसणार, पण आतलं आर्किटेक्चर चेंज होतं. इथं बघा पहिल्यांदा कसं होतं रे, डायरेक्ट एक्सॉर आणि अँड गेट तुम्हाला डायरेक्ट शो होत होता, पण इथं शो होत नाही. ह्याच्यावर डबल क्लिक केलं तर अँड गेट दाखवतं, ह्याच्यावर डबल क्लिक केलं तर एक्सॉर दाखवतो. एक्सॉरमध्ये पण ते आता ते डिराइव्ड गेट आहे, त्यामुळे आपल्याला काय केलं जातं ते अँड गेट आणि ऑर गेट वापरून ते एक्सॉर तयार झालेलं असतं इथं. ओके, त्यानंतर तुम्ही व्ह्यू टेक्नॉलॉजिकल स्कीमॅटिक. तर बघा LUT1 LUT2 दोन LUT वापरले आहेत आपल्या इथं. ओके, LUT वापरलेले आहेत. लुकअप टेबल म्हणतात त्याला. त्याच्यावर जर डबल क्लिक केलं तर ह्याच्या आत काय ऑपरेशन होणार आहे हार्डवेअरमध्ये, एफ पी जीमध्ये LUTs असतात. तर त्या FPGAमध्ये तुमचं ॲक्च्युअल वर्किंग कसं होणार आहे तर ते इथं दाखवलं जातं. इक्वेशन काय असेल, ट्रूथ टेबल काय असेल, के मॅप काय असणार आहे. ओके, सेम फॉर सेकंड LUT. इथं बघितलं तर हा काय दिसतो तुम्हाला, हा एक्सॉर दिसतो. इक्वेशन बघा, ट्रूथ टेबल बघा, परत के मॅप चेक करायचा. ओके, आता हे छोटंसं हाफ ॲड ड्राईव्ह म्हणून आपण LUTs बघू शकतो. तुमचं जर मोठा कोणता तरी एक प्रोजेक्ट असेल, सपोज 1 सेकंड डिलेचा आपण काय केलं, LED ब्लिंकिंग जर तुम्ही केला तर त्यात नंबर ऑफ तुम्हाला फ्लिपफ्लॉप्स, नंबर ऑफ LUTs येतील. तर प्रत्येक LUT चेक करायला नाही, जस्ट तुम्हाला हे हाफ ॲडरमध्ये ते LUTs कसे सिलेक्ट होतात ते दाखवण्यासाठी आपण काय केलेलं आहे, तेवढंच आपण बघू शकतो. नाहीतर एकदम 100-200 जर LUT सिलेक्ट झाले प्रत्येक LUT चेक करत बसायला नाही. आपल्याला जस्ट त्यात इम्पॉर्टंट काय असतं, व्हेरिफिकेशन, सिम्युलेशन इम्पॉर्टंट असतं. ओके, आता सिम्युलेशन आपण जसं पहिला केलेलं आहे तसंच सेम सिम्युलेशन वर क्लिक करायचं. देन टॉप मॉड्यूल नंतर आयसिमवर सिम्युलेट बिहेवियरल मॉडेल. बघा जे डेटा फ्लो मॉडेलिंगला येतं इनपुट आणि आउटपुट सेम तसं इथं ह्याला पण येते. ओके, काय चेंजेस काय नाही आहेत, फक्त आपण तरी पण चेक करूया. 0 B इज इक्वल टू 0, आउटपुट 0 0, A इज इक्वल टू 1, आउटपुट सम इज इक्वल टू 1 आणि कॅरी इज इक्वल टू 1. 1 + 0 1, कॅरी 0. ओके, इथं तुम्ही कमी करून घेऊ शकता. ऑलरेडी हा तुम्हाला टूलबार मी एक्सप्लेन केलेला आहे पहिल्या लेक्चरमध्ये, आता सांगायची काही गरज नाही, तरी पण सांगतो. इथे रिस्टार्ट आहे, इथं जर तुम्ही रिस्टार्टवर क्लिक केला तर परत इनिशियल पोझिशनला जातं ते. हे रन ऑल आहे, रन ऑल काय आता आपण वापरायचं नाही. जे नेक्स्ट रन फॉर स्पेसिफाईड टाईम असतं, म्हणजे इथं आपण 1 मायक्रोसेकंद वापरली, तर 2 मायक्रोसेकंद वापरली तर 2 मायक्रोसेकंदसाठी. आणि स्टेप वाईज जर आपल्याला चेक करायचं असेल तर ते स्टेप वाईज कसं चेक केलं जातं हे मी तुम्हाला डी फ्लिप फ्लॉपमध्ये ते दाखवतो, काउंटरमध्ये ते कॉम्बिनेशनमध्ये आपल्याला दाखवता येत नाही ते. ओके, देन नेक्स्ट ठीक आहे, क्लोज करूया. इथे तुम्हाला काही डाऊट आहे का रे? डाऊट असेल तर कमेंट करा, तुम्हाला 1-2 मिनटं मी देतो.
तुम्हाला युनिव्हर्सिटीचा ज्यावेळी पेपर असेल त्या पेपरमध्ये तुम्हाला 8 मार्काला क्वेश्चन पडतो. एक्सप्लेन डेटा फ्लो मॉडेलिंग नसेल तर एक्सप्लेन विथ एक्झाम्पल बिहेवियरल मॉडेलिंग नसेल तर डेटा स्ट्रक्चरल मॉडेलिंग एक्सप्लेन, हे तिन्ही मॉड्यूल एक्सप्लेन करा. 10 मार्काला क्वेश्चन पडतो. तर तुम्हाला काही जरी झालं तर हा पॅडरचाच प्रोग्राम लिहायचा. छोटा आहे आणि उगाच असं हे करायचं नाही की ती मोठा लिहिल्या माझी मैत्रीण म्हणून मी पण मोठा लिहिणार, असलं काही कॉम्पिटिशन करायचं नाही. जस्ट छोटासा फक्त पेपर चेकिंग करणाऱ्या माणसाला काय गरज असते की तुम्हाला हे समजले आणि हे प्रोग्राम असा लिहिलेला आहे आणि हे ते. आणि मेन म्हणजे तुम्ही सेमी कॉलन, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं सेमी कॉलन वगैरे बघितलं जातं. एंटिटी कशी लिहिली आहे हे चेक केलं जातं. एंटिटीमध्ये नेमिंग जे वापरलं आहे तुम्ही, ए आणि बी तुमचं इनपुट आहे, तर खाली पण आउटपुटला पण म्हणजे इनपुट ॲज अ इनपुट म्हणून ते ऑपरेशनमध्ये ए आणि बी चाललं पाहिजे. ओके, हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. आणि नंतर दुसरं काय विचारलं जातं तर ह्यात तुम्हाला जर क्वेश्चन पडला हा पॅडर एक्सप्लेन करा, तर तुम्ही डेटा फ्लो मॉडेलिंगमध्ये लिहायचं सरळ. जर मेन्शन केलं बिहेवियरल मॉडेलिंग वापरा, तर प्रोसेस जस्ट इन्सर्ट करायचं. आणि तुम्हाला इफ कंडिशनमध्ये पण मी तुम्हाला लिहून दाखवले बघा ते प्रोग्राम. इफ कंडिशनमध्ये तुम्हाला इथं स्ट्रक्चरल मॉडेलिंग आहे. देन नेक्स्ट तुम्हाला 6 मार्काला क्वेश्चन पडतो हा लायब्ररी, शॉर्ट नोट ऑन लायब्ररी. तर लायब्ररीमध्ये तुम्हाला काय केलं जातं, लायब्ररी नेम. आता आपण लायब्ररी कोणती वापरलो आहे तर IEEE लायब्ररी वापरली. आणि किती लायब्ररी आहेत टोटल? 3 लायब्ररी आहेत. एक IEEE, सेकंड STD म्हणजे स्टँडर्ड आणि थर्ड म्हणजे वर्क आहे. नंतर त्याच्या खाली आपण त्या लायब्ररीतले पॅकेज वापरतो. यूज IEEE.std_logic std_logic ही आपली पॅकेज आहे, पॅकेज नेम आहे ते. आणि डॉट आपल्याला कुठला जर पर्टिक्युलर एक आयटम जर कॉल करायचं असेल, वापरायचं असेल, तर आपण ते नेम लिहू शकतो, त्याला आयटम नेम म्हणतात तिथं. आणि नसेल तर आपण डॉट ऑलच लिहितो बघा तिथं. ओके, नेक्स्ट असंच तुम्ही घरात प्रॅक्टिस करू शकताय. फुल ॲडरसाठी तुम्ही डेटा फ्लो मॉडेलिंग आणि नंतर ह्याच्यात बिहेवियरल मॉडेलिंग आणि स्ट्रक्चरल मॉडेलिंगमध्ये तुम्ही प्रोग्रॅमिंग करा आणि मला व्हॉट्सअपवर सेंड करा. व्हॉट्सअपवर माझा नंबर पण आहे आणि आपण ग्रुप क्रिएट केला आहे, त्या ग्रुपवर तुम्ही सेंड करा. कोण कोण म्हणजे तुम्ही प्रॅक्टिस करताय का नाही हे कळलं आपल्याला, म्हणजे तुम्हाला समजलं आहे नाही समजलं आहे. तुम्ही डायरेक्ट काय करू शकता, मला फोन पण करू शकता, नसेल तर तुम्ही हे करा डायरेक्ट ग्रुपवर तुमच्या काय क्युरीज असतील तर ती सेंड करत जावा. नेक्स्ट आपल्याकडं कॉन्करंट स्टेटमेंट्स आणि सिक्वेन्शियल स्टेटमेंट. तुम्हाला शिवाजी युनिव्हर्सिटीचा ज्यावेळी पेपर असेल त्यावेळी तुम्हाला कधी 8 मार्काला क्वेश्चन पडतो एक्सप्लेन कॉन्करंट स्टेटमेंट्स. मग त्याच्यात 2 आहेत, एक व्हेन एल्स स्टेटमेंट आहे आणि दुसरं विथ सिलेक्ट असं एक स्टेटमेंट आहे. व्हेन एल्स आणि विथ सिलेक्ट. आणि सिक्वेन्शियल स्टेटमेंटमध्ये प्रोसेस, आता आपण बिहेवियरल मॉडेलिंग भेटले बघा, आणि त्यात बिहेवियरल मॉडेलिंगमध्ये आपण प्रोसेस स्टेटमेंट वापरलेलं आहे. प्रोसेस वापरल्यानंतर आपण प्रोसेसमध्ये काय करतो रे, तर इनपुट सेन्सिटिव्ह लिस्ट लिहितो. म्हणजे जे आपल्याला खाली ऑपरेशन करायचं आहे तेच आपण काय केलं जातं, सेन्सिटिव्ह लिस्ट तिथं मेन्शन करायला लागते प्रोसेसमध्ये. ओके, देन नेक्स्ट इफ स्टेटमेंट आहे, वेट स्टेटमेंट आहे, देन लूप स्टेटमेंट आहे, केस आहे. ओके, तर असं हे आपल्याला सिक्वेन्शियल लॉजिकमध्ये, सिक्वेन्शियल म्हणजे काय, सिरियली एक्झिक्यूट होतं ते. म्हणजे इफ A इज इक्वल टू 0, B इज इक्वल टू 0 हे जर असतील तर आपलं काय होणार आहे, सम इज इक्वल टू 0, कॅरी इज इक्वल टू 0. आपण ते ह्याच्यात बघितले बघा बिहेवियरल मॉडेलिंगमध्ये. ओके, पहिल्यांदा आपण काय करूया, कॉन्करंट स्टेटमेंट बघूया विथ
फर्स्ट व्हेन एल्स स्टेटमेंट. इथं बघा व्हेन एल्स स्टेटमेंट आपण डायरेक्ट काय केलेलं आहे, मी इथं प्रोग्रामच लिहिलेला आहे आणि त्याचा सिंटॅक्स म्हणजे काय असतो. सिंटॅक्स मी इथं लिहिलेलं नाही. सिंटॅक्स म्हणजे इथं खाली तुम्ही जर बघितला, इथं वाय इज इक्वल टू ऑपरेटर आहे हा, लेस दॅन इक्वल टू x0. x0 म्हणजे तुमचं हे इनपुट आहे. व्हेन सिलेक्ट लाईन. आता हे मल्टिप्लेक्सर लिहिलेलं आहे. तुम्हाला मल्टिप्लेक्सर माहीत आहे का रे? मल्टिप्लेक्सर 4:1. 4:1 मध्ये तुम्ही काय केलं जातं, मल्टिप्लेक्सर नंबर ऑफ इनपुट्स सिंगल आउटपुट. ओके, नंबर ऑफ इनपुट्स सिंगल आउटपुट. आता इथं आपण काय केलं आहे, 4:1 काय केलं आहे, मल्टिप्लेक्सर बघत आहे. त्याला सिलेक्ट लाईन किती लागतात, तर 2, S1 आणि S0, I3 I2 I1 आणि I0. ओके, आणि आउटपुट काय तुमचं Y. आणि त्याच्यासमोरच आपण काय केलं आहे, ट्रूथ टेबल लिहिलं आहे बघा, S1 आणि S0 देन आउटपुट Y. सिलेक्ट लाईन काय केल्या आहेत, S1 आणि S0. S1 आणि S0 दोन्ही जर 0 असतील इनपुट, तर आउटपुट काय असणार आहे तुमचं I0. I0 म्हणजे इथं जो I0ला जो डेटा येणार आहे, तो डेटा तुम्हाला काय होणार आहे, Y इज इक्वल टू I0 दाखवणार आहे. देन नेक्स्ट S1 आणि S0 जर 0 1 असेल, S1 इज इक्वल टू 0, S1 इज इक्वल टू 1, सॉरी S1 इज इक्वल टू 0 आणि S0 इज इक्वल टू 1. आउटपुट काय असणार आहे I1. S1 इज इक्वल टू 1 आणि S0 इज इक्वल टू 0. आउटपुट काय असणार आहे 0. S1 इज इक्वल टू 1 आणि S0 इज इक्वल टू 1. देन आउटपुट इज I3. ओके, हे तुमचं काय झालं मल्टिप्लेक्सर. आता तुम्हाला की नाही डिजिटल इलेक्ट्रॉनिक्समध्ये म्हणजे सेकंड इयरला तुम्हाला की नाही अशी लॉजिक डायग्राम पण झाली असणार आहे बघा. मे बी फर्स्ट इयरला पण तुम्हाला ते FECमध्ये असणार आहे, सेकंड चॅप्टरमध्ये डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स म्हणून. S1 आणि S0 आपलं काय सिलेक्ट लाईन आहेत आणि जो तुमचा डेटा आहे तो डेटा काय झाला असतो I1 I0 I2 आणि I3 मध्ये पास केला जातो. आपल्याला जर तो डेटा आउटपुटला जर पाहिजे असेल तर आपण काय करतो, सिलेक्ट लाईन सिलेक्ट करतो. आता ह्याचं रिअल ॲप्लिकेशन म्हटलं तर तुमचा मोबाईलचा जो टॉवर असतो त्या ठिकाणी मल्टिप्लेक्सर असतात बघा तुम्ही कधी पण. आता तुम्ही म्हणणार हे असं कसं काय नसेल, तर तुमच्या कारमधला जो ऑडिओ हे असते टेप असतो म्युझिक प्लेअर, त्यात पण काय असते मल्टिप्लेक्सर असते. तुमचं बघा कसं असते, कारमध्ये नंबर ऑफ इनपुट्स आहेत. एक CD प्लेअर आहे, नंतरनं दुसरा रेडिओ आहे, AM असतं, FM असतं, नंतरनं USB असतं, त्यानंतर ब्ल्यूटूथ असतं, त्यानंतर USB असतं. असे 6 इनपुट्स आहेत बरोबर. मग ते 6 इनपुट्समध्ये तुम्हाला एकच आउटपुट द्यायचं आहे. एक तर CD प्लेअरमधलं गाणं जे आहे ते स्पीकरला आउटपुटला काय तुमचा स्पीकर आहे, म्हणजे Y इज इक्वल टू स्पीकर आहे. कोणतं गाणं लागायचं आहे हे तुमच्या इनपुटवर असतं. इनपुट म्हणजे आता कोणता डेटा पास करायचा ते सिलेक्ट लाईनवर असतं. मग सिलेक्ट लाईनला काय लिहिलेलं असतं, S1 आणि S0 असतं ना आपलं. मग त्यात पहिलं 00 म्हणजे काय तुमचा पेन ड्राईव्ह असेल. मग आपण पेन ड्राईव्ह सिलेक्ट केला तर पेन ड्राईव्हमधला जो डेटा आहे तो स्पीकरला जातो. त्यानंतरनं आपण सिलेक्ट लाईन 10 वापरली तर तिथं ब्ल्यूटूथ आहे. ब्ल्यूटूथला जे गाणं वाजत आहे ते काय होणार, ते आउटपुट व्हायला म्हणजे स्पीकरला जाणार. असं ते मल्टिप्लेक्सर असतो. आणि तुम्ही डिजिटल कम्युनिकेशनमध्ये शिकला असाल तर त्यात मल्टिप्लेक्सर आणि डिमल्टिप्लेक्सर असते बघा, ब्लॉक कंपल्सरी असतो. तर ठीक आहे, आपण काय करूया, कॉन्करंट स्टेटमेंटमध्ये आपण काय केलेलं आहे, इथं प्रोग्राम लिहिलेला आहे ऑलरेडी मी. तो प्रोग्राम आपण काय करूया, रन करूया ह्याच्यात.
झायलिंगमध्ये सॉफ्टवेअरमध्ये आपण रन करून बघूया. पण इथं पहिला प्रोग्राम मी एक्सप्लेन करतो तुम्हाला. इथं लायब्ररी IEEE यूज IEEE.std_logic_1164.all entity name is mux is generic नावाचा आपण काय केलेला आहे इथं कीवर्ड वापरलेला आहे. तर जेनरिक हा काय करतो, कॉन्स्टंट नंबर इंटीजर नंबर पास करतो. मग आता इथं काय केलेलं आहे, n इज इक्वल टू कोलन इंटीजर इज इक्वल टू 8. इथं काय वापरलेलं आहे, इंटीजर कॉन्स्टंट व्हॅल्यू काय वापरल्या तर 8 वापरल्या. आणि पोर्टमध्ये काय केले, x0, x1, x2, x3 कोलन इन std_logic_vector ब्रॅकेटमध्ये n-1 डाऊन टू 0 ब्रॅकेट कंप्लीट सेमीकोलन. आता इथं काय केलेलं आहे आपण, std_logic_vector इथं आपण काय केलेलं आहे, बस तयार केलेलं आहे. मग बस तयार केल्या म्हणजे काय केलेलं आहे, n-1 तर वर जेनरिकमध्ये आपण n कोलन इंटीजर इज इक्वल टू 8 वापरले बघा. ओके, इथं 8 वापरलेलं आहे. तर 8 आहे आणि तोच इथं n इज इक्वल टू 8 आहे त्याला. मग हे इथं n आहे, n म्हणजे काय, 8 - 1 म्हणजे 7 डाऊन टू 0 आहे ते. ओके, आणि सिलेक्ट लाईन आपण इथं SCL काय केले, नाव दिलेलं आहे त्याला, इन std_logic 1 डाऊन टू 0. बस घेतलेली आहे इथं आपण बस. ओके, आउटपुट y इज इक्वल टू आउट std_logic_vector n-1 डाऊन टू 0. आता हे तुम्हाला थोडं अवघड वाटत असेल तर आपण सिम्पल प्रोग्राम लिहूया. जस्ट म्हणजे काय, आपला जो मल्टिप्लेक्सर आहे सिम्पलवाला, तो आपण काय करूया, इथं मल्टिप्लेक्सरचा प्रोग्राम लिहूया विथ कॉन्करंट स्टेटमेंट. न्यू concurrent _mux next finish VTL फाईल नेम टॉप मॉडेल काय पण नाही, फाईल नेम असं तुमचं नाव जरी लिहिलं, तर माझं नाव लिहितो इथं सुशील, माझं नाव लिहितो टॉप मॉडेलला. काय त्याचं असं नसते की बाबा हेच नाव द्यायचं तेच नाही नाव द्यायचं. पण कसं असतं माहिती आहे काय, ज्यावेळी तुम्ही एखाद्या इंडस्ट्रीमध्ये काम करत असता तर एक ठराविक टेक्निकल अशी नेम ठरलेले असतात की बाबा आता XOR आहे तर X1 लिहिलं जातं, एंडिंग आपण मगाशी केलं तर A1 लिहिता मी, बरोबर, असे ठरलेलं आहे. मग सुशील आता हे कसं, आता तुम्हाला माहीत असं की बाबा फाईल नेम काय पण दिलं जातं. आता मी जर USB कोड लिहिला आहे, पण फोल्डरला त्या टॉप मॉडेलला नाव आपण ते USBच लिहायला पाहिजे ना. सुशील लिहिलं तर मग ते सापडणार कसं नंतर. ओके, नेमिंग पण आपल्याला देताना विचार करून द्यावे लागतात. तर ठीक आहे, आपण आता सुशील देऊया जस्ट. इनपुट्स काय तरी आपले, पहिल्यांदा A, B, C, D हे काय झालं आपलं इनपुट. देन सिलेक्ट लाईन काय आपल्या तर SCL सिलेक्ट लाईन इनपुटच. पण इथं आपण काय वापरले, std_logic इथं बघा std_logic_vector आपण जेनरिक लिहायचं नाही. हे काय केलेलं आहे, 8
8 बिटची बस. X0 ही तुमची 8 बिटची बस आहे, X1 ही तुमची 8 बिटची बस आहे, X2 ही तुमची 8 बिटची आणि X3 पण तुमची 8 बिटची काही काय बस आहे. डेटाची बस आहे, डेटा येतो टोटल 8 बिटचा. आणि तो 8 बिटचा डेटा आपण काय सिलेक्ट लाईन थ्रू काय करतो, सिलेक्ट करतो. आपण काय करावं, एक बिटचा घेऊया, म्हणजे तुम्हाला जे डिजिटल इलेक्ट्रिकमध्ये बेसिकमध्ये झालेला आहे तोच प्रोग्राम आपण इथं रन करूया. जस्ट सिलेक्ट लाईन 1 डाऊन टू 0, आउटपुट झेड घ्या, काय पण घेऊ शकता, झेड घ्या, वाय असेल तर वाय घ्या, काय प्रॉब्लेम नाही. नेक्स्ट फिनिश. जनरिक वापरलेलं नाही मी, ओके, तो प्रोग्राम वेगळा केलेला आहे, सिंपल लिहिलेला आहे. ए आणि बी तुमचं काय, ABCD हे तुमचं डेटा आहे, सिलेक्ट लाईन आहे त्या, सॉरी इनपुट्स आहेत. आणि सिलेक्ट लाईन कुठली आहे तर SCL. आता SCL मध्ये काय 1 डाऊन टू 0 आहे, ओके. आता इथं बघा काय केलेलं आहे, आर्किटेक्चर नेम काय पण दिलेलं आहे, विथ व्हेन दिलेलं आहे. ऑफ मक्स इज बिगिन वाय इज इक्वल टू हे असाइनमेंट ऑपरेटर आहे, ह्याला काय म्हणतात, असाइनमेंट ऑपरेटर म्हणतात. वाय इज इक्वल टू X0 हे तुमचं इनपुट आहे. व्हेन सिलेक्ट 00, ज्यावेळी आपलं 00 सिलेक्ट होईल त्यावेळी काय होणार आहे, X0 आउटपुट येणार आहे तुमचं. एल्स X1 व्हेन सिलेक्ट, ओके. आपण इथं लिहूया डायरेक्ट. काय केलं, आउटपुट झेड. जर आपलं काय असेल तर 10 असेल तर, ओके. देन लास्ट, तर लास्टला कसं आहे बघा, 10 एल्स X3. कळतं येतं, म्हणजे काय तुमचं लास्ट. तर आपण काय करूया, ए फोर्स कॉन्स्टंट, पहिला थांबा 1 मिनटं, इथं आपण काय करूया, रिस्टार्ट करूया पहिले. A0 B तुमचा 1, काय पण द्या इनपुट. C0 D 1, काय पण द्यायचं इनपुट. आता सिलेक्ट लाईन जर इथं मी 4 कॉन्स्टंट दिली, जर 00 म्हटलं, आता तुम्ही ते किती पण 0 प्रेस केलं तर 2च घेणार ते, कारण आपण बस दिली किती 2 बिटची बस दिली आहे इथं, ओके. STD_ लॉजिक 1 डाऊन टू 0 दिलेलं आहे, ओके. दे नेक्स्ट रन केलं. आता तुम्ही मला सगळं सर 00 दिसाले, तर आपण काय केलं आहे, सिलेक्ट लाईन 00 वापरली. 00ला आउटपुट काय असतं, A असतं बघा. आता मी तर A ची व्हॅल्यू चेंज करत गेलो, 1 दिलं परत, तर तुमचं आउटपुट चेंज होत जाते बघा, होते का. म्हणजे जो तुमचा Aचा डेटा आहे तोच आउटपुटला चालला आहे, फक्त बाकीची काय आहे ते बाकीच्यांना काय केलं, स्टॉप केलं जातं तिथं. बघा तुमचं जे Aचं आउटपुट आहे तेच तुम्हाला झेडला दिलं जाते बघा, सॉरी Aचं जे इनपुट आहे तेच तुमचं झेडला आउटपुट म्हणून चालले बघा. देन नेक्स्ट, आता आपण इथं जर सिलेक्ट लाईन चेंज केली, D वापरली, D साठी काय आपलं तर 11 आहे, सिलेक्ट लाईन 11 केलं. नेक्स्ट 11 चाललं बघा. 1ला काय डेटा तुमचा 1 आहे, ओके. आता मी तर जरी Aचा डेटा चेंज केला 1, आउटपुट तुमचं 1 आहे. हे 1 कुणाचं आहे तर Dचं आहे तुमचं, हे नॉट Aचं, कळतंय. ह्याच्यावर आणि परत मी क्लिक केलं, 0 केलं Aचं, तरी 1च चालले. म्हणजे कुठला डेटा चाललाय तुमचा तर Dचा, समजतंय. हे तुमचं काय झालं, मक्स युजिंग कॉन्करंट स्टेटमेंट.
असाच मग तुम्ही काय करू शकता, सिक्वेन्शियल स्टेटमेंटनं पण लिहू शकता. ओके, तर इथे तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता. आता आपण काय करूया, विथ सिलेक्ट. नेक्स्ट पॉईंट इज विथ सिलेक्ट. ते बघा, लायब्ररी IEEE यूज IEEE.std_logic_1164.all एंटिटी नेम मक्स लिहिलेला आहे. मगाचा आहे तसंच आपली एंटिटी आहे, सेमच आहे. ओके, आता हा जो प्रोग्राम आहे तो 8 बीटसाठी आहे आणि आपण जो लिहिलेला आहे तो सिंगल बीटसाठी आहे. सिंगल बीट डेटा आला आहे तुमचा टेस्ट, आणि तो आपण क्रॉस व्हेरीफाय केलेला आहे विथ द हेल्प ऑफ सिम्युलेशन. ओके, आता आपण काय करणार आहे, विथ सिलेक्ट. विथ सिलेक्टमध्ये पण सेमच एंटिटी राहणार, फक्त चेंज काय होणार तर तुमचं आर्किटेक्चरमध्ये चेंज होणार. आर्किटेक्चरमध्ये काय वापरत आहे आपण, विथ सिलेक्ट. ओके, विथ सिलेक्ट. आता ह्याचा सिंटॅक्स कसा असते बघा, विथ जे इथे SCL लिहिलं आहे म्हणजे हा आयडेंटिफायर आहे तुमचा. इथं विथ सिलेक्ट SCL जे लिहिलेलं आहे तो आयडेंटिफायर आहे. आयडेंटिफायर म्हणजे काय, जस्ट आपण अल्फाबेट्स लिहितो म्हणजे ABCD जे असतात, म्हणजे तसं आता हे नेम आहे SCL. तिथं आयडेंटिफायर असतो तुमचा. तुम्ही जर बुकमध्ये जर बघितला आणि बुक वापरताना एक जयराम भास्कर नावाचं एक बुक आहे, मी तुम्हाला PDF सेंड करतो ग्रुपवर, आणि एक दुसरं एक आहे पेड्रोनी. हे 2 बुकवर रेफर करायचं VHLसाठी. तर तुम्हाला कुठलीही शंका असेल, काही असेल तर सगळं त्याच्यात काय होतं, कंप्लीट होऊन जातं त्याच्यात. ओके, देन नेक्स्ट सिलेक्ट. Y इज इक्वल टू साठी असाइनमेंट ऑपरेटर आहे, लेस दॅन इक्वल टू x0 वेन 00 असेल तर, बरोबर. आता आपण इथं काय केलेलं आहे, मगाशी काय केलं तर वेन सिलेक्ट इज इक्वल टू होतं, वेन SCL इज इक्वल टू 00 होतं. इथं बघा SCL इज इक्वल टू 00 होतं, आणि इथं काय SCL इज इक्वल टू वगैरे काही नाही. SCL आपण काय केलं आहे, ऑलरेडी वरच डिफाईन केलेलं आहे. कुठं, विथ सिलेक्ट लिहिले, विथ SCL सिलेक्ट. ओके, देन नेक्स्ट. आता इथं एल्स लिहिलेलं नाही आहे, इथं काय केलेलं आहे, कॉमा दिलेला आहे. कळते, मगाच्या ह्याच्यात कॉमा नव्हता, मगाच्या ह्याच्यात काय होतं, एल्स होतं. दोन्ही डिफरन्स कळाला काय, इथं कॉमा वापरतो तिथं एल्स वापरतो, एवढंच फक्त डिफरन्स आहे. ओके, आपण डायरेक्ट काय करूया, ह्याचा प्रोग्राम लिहूया काय असेल ते, मग तुम्हाला समजून जाईल. आता इथं खालीच हे करतो मी, एक न्यू फोल्डर घेतो, न्यू सोर्स घेतो, आणि त्याला इथं काय करतो, VHL टॉप मॉड्यूलमध्ये विथ अंडरस्कोर SCL सिलेक्ट. आता अंडरस्कोर दिलं म्हणजे की नाही, कॉन्करंटचं CON घेतो, हे जस्ट नियम आहे. आणि नुसतं जर मी विथ स्पेस सिलेक्ट स्पेस कॉन दिलं असतं तर ते ब्ल्यूमध्ये आलं असतं. इथं बघा, आता मी एंटर करतो, इनपुट काय तुमचं A, B, C, T. आउटपुट काय तुमचं Z. सॉरी, अजून सिलेक्ट लाईन आहेत ना, SCL सिलेक्ट, हे पण इनपुटच आहे, बट बस आहे इथं आपल्या इथं. बस काय 1 डाऊन टू 0. देन नेक्स्ट आउटपुट Y. सॉरी, छेड घ्या, आपण मगाशी छेड वापरलेला आहे. आउट, नेक्स्ट, फिनिश. तर बघा, विथ सिलेक्ट, विथ अंडरस्कोर सिलेक्ट. आता मी ह्याचा जर कधी अंडरस्कोर काढून टाकला आणि स्पेस दिला तर काय होतं, ते ब्ल्यूमध्ये येतं.
ओके, आपल्याला तसं चालत नाही. त्यामुळे आपल्याला काय करायला लागणार, एक अंडरस्कोर, जेणेकरून आपण कॉन्करंट स्टेटमेंट लिहालो आहे, पण त्यातलं कुठलं लिहालो आपण, विथ सिलेक्ट स्टेटमेंटवर लिहालो आपण. मग अशी व्हेन एल्स होतं, आता विथ सिलेक्ट. ओके, तर बघा प्रोग्राम बघायचं कसा आहे. विथ सिलेक्ट विथ आयडेंटिफायर, हा आयडेंटिफायर आहे. आयडेंटिफायर SCL आहे. त्यानंतर काय केलेलं आहे, SCL आहे. देन सिलेक्ट y इज इक्वल टू x0. तर बघा आपण काय करूया, विथ SCL सिलेक्ट एंटर. आउटपुट काय आपलं, z इज इक्वल टू a when काय, when जर तुमचं 0 असेल तर. आता इथं एल्स नाही आहे, तर इथं कॉमा आहे. b इज इक्वल टू, आता हे सगळं कॉपी करायचं असंच. Ctrl+C Ctrl+V. b कधी असणार, तर 10 असेल तर कॉमा. when C when 10 असेल तर कॉमा. लास्टला बघा काय लिहिलंय, x3 when others आहे. कळतं, सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. x3 म्हणजे आपलं काय, D when others. लास्टला सेमीकॉलन आहे बघा, लास्टला सेमीकॉलन.